व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक। नाशिक। व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करत खंडणी वसूल करणाऱ्या 4 संशयितांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा 1 ला यश आले। संशयितांकडून पोलिसांनी 3 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला। संशयितांना मुद्देमालासह मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। निकू उर्फ निखिल दारनाने यांचे अपहरण करून जिवंत सोडण्यासाठी संशयितांनी 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती। त्यानंतर संशयितांना 15 लाख रुपये रोख देण्यात आले होते। या प्रकरणी तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखा 1 चे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देत बाजूच्या सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली। 4 दिवसांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची माहिती हाती लागली। निफाड तालुक्यातील कसबे सुकणे, छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीत संशयितांचा शोध घेण्यात आला। अखेर गुन्हे शाखा 1 च्या पथकाने नाशिक जवळील विल्होळी भागात सापळा रचत मोहम्मद सय्यद वय वर्ष 30 राहणार नानावली नाशिक, सादिक सय्यद वय वर्ष 39 राहणार लेखानगर नाशिक यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 2,88,000 रुपये रोख आणि भ्रमणध्वनी असा 3,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दरनानी यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे अल्फरान शेख आणि अहमद शेख यांनी अपहृत व्यक्तीविषयी माहिती दिल्याचे ताब्यात घेतलेल्या संशयितांनी सांगितले। दरनानी यांचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागितल्याची कबुली दिली। या गुन्ह्यातील अल्फरान आणि अहमद यांना वडाळा गाव भागातून ताब्यात घेण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखा 1 च्या पथकाने संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले।